महाराष्ट्राचा, या देशातलं सगळ्यात प्रगतिशील राज्य, त्याचा उपमुख्यमंत्री, या राज्यातला सर्वात जे काही प्रमुख 3 मोठे नेते असतील त्यातला एक नेता हा एका अपघातात त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काहीच जर तिथं इन्व्हेस्टिगेशन करत नसाल, तर संत गतीने करत असाल, तर असं थोडंसं दिसतं की या इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही लोकांना कदाचित रसच. ब्लॅक बॉक्समधलं जे कुठलं तिथं रेकॉर्डिंग आहे, जे पूर्णपणे परिवारातल्या एका व्यक्तीला नाहीतर काही ठराविक लोकांना, एक्सपर्ट बरोबर ते बघण्याची संधी सरकारकडनं त्याच्यामध्ये देण्यात यावी आणि त्याच्याच बरोबर जे काही डिव्हाइसेस नाहीतर जी काही तिथं इक्विपमेंट्स होती त्याची जी मुवमेंट असेल ती सुद्धा आम्ही एखाद्या तज्ज्ञाकडनं त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करू. या विषयाचं मला कुठेही राजकारण तिथं करायचं नाही. मी कुठंच काय तिथं बोलत नाही की कुठल्या राजकीय पक्षाचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. याच्यामध्ये नक्कीच घात झाला एवढं मात्र त्या ठिकाणी मी म्हणतो. कसं झालं, का झालं, कोणामुळे झालं, काय झालं हे लोकांसमोर आलं पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ही प्रॉपर त्या ठिकाणी झाली पाहिजे. एवढंच या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी सांगणार. सत्यकेतू मराठी, आवाज सत्याचा.